अलीकडं साधारण आमच्या वरिष्ठ यांचा घरामध्ये थोडंसं रिस्पेक्ट असल्यामुळं उद्या मी उभ्या केलेल्या उमेदवाराला मी आणि माझ्या घरातली 2-4 लोक सोडली तर कुणी त्यांचा प्रचार करणार नाही. सगळी माझा परिवार माझ्या उलटा प्रचार करणार आहे. आता माझा परिवार हा सगळा आहे. त्यांनी उलटा प्रचार केला म्हणजे मी आज 30-32 वर्ष घास घासली. एक हनुमंतराव तुम्ही असल्यावर बाकी कोणाची गरजच नाही. एवढा भारदस्त माणूस माझ्या मागे उभा राहिल्यावर काय कुणाच्या बाला बी घाबरतोय. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु एकंदरीत ही परिस्थिती आहे. काही जण भावनिक करण्याचा प्रयत्न करतील, काही जण आणखीन काही सांगतील. मी आपल्याला सांगतो की मला बारामतीकरांनी मी उभ्या केलेल्या उमेदवाराला निवडून द्यावं लागेल, कारण आज ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व मी करतोय. वाटणारं खरं तर वक्तव्य आहे. दादा भावनिक साथ देतील ही अपेक्षा नव्हती. खरं तर दादांनी जो निर्णय घेतला तो सामान्य लोकांना पटला नाहीच, पण तसं बघितलं तर कुटुंबाला सुद्धा पटलेला नाही. मग काल त्यांनी फक्त ते बोलून दाखवलं आणि माझं एक प्रामाणिक मत आहे की जो निर्णय दादांनी घेतला तो कोणालाही आवडलेला नाही. आणि काल बोलत असताना दादा हेही बोललेत की मी पवारसाहेबांचा मुलगा असतो तर त्यांना वेगळं काहीतरी मिळालं असतं. खरं तर मंत्रिपदं त्यांना मिळाली, उपमुख्यमंत्रीपद त्यांना तिथं मिळालं. महाराष्ट्रातले प्रमुख निर्णय घेण्याची जबाबदारी ही दादांवर होती. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना अजून काय वेगळं पाहिजे होतं? मग ते पदाचंच बोलत होते ना. मग पदच त्यांना पाहिजे होती असं आहे का? मग आज BJPकडे जाण्याचं कारण पदच आहे का? मग विचार हा विषय राहत नाही का? असे अनेक प्रश्न खरं तर निर्माण होतात. त्यामुळे काल दादा जे बोलत होते, मला एकच म्हणायचं आहे की जे भाजपला जमलं नाही ते दादांच्या माध्यमातून भाजप करण्याचा प्रयत्न करत आहे. पवार विरुद्ध पवार हा एक संघर्ष भाजपला जो अनेक वर्षांपासून उभा करायचा होता तो दुर्दैवाने आपल्यातल्याच एका नेत्याकडनं म्हणजे दादांकडनं ते करण्याचा प्रयत्न शेवटचा प्रयत्न करत आहेत. आम्ही वाट बघतोय अधिकृतरित्या त्यांचं नाव नाही तर दुसरा कुठलाच उमेदवार असेल तर त्यांचं नाव हे जाहीर व्हावं. अधिकृतरित्या जेव्हा ते नाव जाहीर होईल त्यानंतरच आम्ही प्रचार सुरू करणार आहोत.